मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जानेवारी 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतात असे मी भाग 3 मध्ये 70 MCQ प्रश्न आणलेले आहे ते आज आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 20 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. सौरभ कृपाल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए दिल्ली उच्च न्यायालय, ऑप्शन बी मुंबई उच्च न्यायालय, ऑप्शन सी बिहार उच्च न्यायालय, ऑप्शन डी अलाहाबाद उच्च न्यायालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली उच्च न्यायालय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. मुंबई मेट्रोचे उद्घाटन कोणी केले? ऑप्शन ए अमित शहा, ऑप्शन बी नितीन गडकरी, ऑप्शन सी उद्धव ठाकरे, ऑप्शन डी नरेंद्र मोदी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहे? ऑप्शन ए नांदेड, ऑप्शन बी नंदुरबार, ऑप्शन सी मेळघाट, ऑप्शन डी पालघर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मेळघाट. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. BKC मैदान कुठे आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. कोणते ठिकाण राष्ट्रीय वारसा स्थळ घोषित केले आहे? ऑप्शन ए राम सेतू, ऑप्शन बी दिल्ली विद्यापीठ, ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राम सेतू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. जेसिंडा अर्डन कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. इंडिया द मोदी QS चेन कोणी प्रसिद्ध केले? ऑप्शन ए BBC, ऑप्शन बी केंद्र सरकार, ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए BBC. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए रुपाली चाकणकर, ऑप्शन बी विद्या तिवारी, ऑप्शन सी स्वाती मालीवाल, ऑप्शन डी आदिती अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्वाती मालीवाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. पृथ्वीचा किती भाग हिंदी महासागराचा आहे? ऑप्शन ए 19.8%, ऑप्शन बी 20.5%, ऑप्शन सी 30%, ऑप्शन डी 25%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 19.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. हप्पकिन संस्था कुठे आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी अहमदाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. साई प्रसादने कोणत्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले? ऑप्शन ए राष्ट्रीय तलवारबाजी, ऑप्शन बी टेनिस, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी बुद्धिबळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय तलवारबाजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. डॉक्टर नाय डोळे स्मृती पुरस्कार कोणाला दिला आहे? ऑप्शन ए नितीन वैद्य, ऑप्शन बी अमर आपटे, ऑप्शन सी अमोल काळे, ऑप्शन डी आबा महाजन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नितीन वैद्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? ऑप्शन ए रुपाली जाधव, ऑप्शन बी लक्ष्मी एडलेवर, ऑप्शन सी सोनाली पाटील, ऑप्शन डी आदिती मुळे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लक्ष्मी एडलेवर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. कॉस्मॉस बँकचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए मिलिंद काळे, ऑप्शन बी गौतम ठाकूर, ऑप्शन सी अभिजित कुठे, ऑप्शन डी राजीव बजाज. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मिलिंद काळे. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 21 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 16. 72वी इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस कुठे होत आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नागपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? ऑप्शन ए पराग अग्रवाल, ऑप्शन बी सुंदर पिचई, ऑप्शन सी विजय तिवारी, ऑप्शन डी नितीन पांडे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सुंदर पिचई. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात ज्वारी पिकाची किती हेक्टरने घट झाली? ऑप्शन ए 76,000, ऑप्शन बी 50,000, ऑप्शन सी 45,000, ऑप्शन डी 60,000. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 76,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. मराठी विश्वकोशचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए राजा दीक्षित, ऑप्शन बी विजय राठोड,
ऑप्शन सी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन डी सदानंद मोरे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजा दीक्षित. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कुठे पथसंचलन करणार आहे? ऑप्शन ए वेरूळ अजिंठा, ऑप्शन बी 3.5 शक्तीपीठ, ऑप्शन सी कास पठार, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.5 शक्तीपीठ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहे? ऑप्शन ए नितीन गडकरी, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी भूपेंद्र यादव, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भूपेंद्र यादव. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. जातीवार जनगणना जाहीर करणार राज्य कोणते? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बिहार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन ए राजू अग्रवाल, ऑप्शन बी VK सक्सेना, ऑप्शन सी अरविंद केजरीवाल, ऑप्शन डी मनोहर तिवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी VK सक्सेना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. हवामान परिषद कुठे होणार आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी UAE, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी UAE. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए वेणुगोपाल धूत, ऑप्शन बी अनिल अंबानी, ऑप्शन सी रजत मेहता, ऑप्शन डी गौतम अडानी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए वेणुगोपाल धूत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 26. हिरवा धूमकेतू कुठे दिसणार आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी परभणी, ऑप्शन सी औरंगाबाद, ऑप्शन डी वाशिम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी औरंगाबाद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27. नेझल लस कोणी विकसित केली आहे? ऑप्शन ए सिरम इन्स्टिट्यूट, ऑप्शन बी भारत बायोटेक, ऑप्शन सी ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत बायोटेक. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. भारताची परकीय गंगाजळी किती झाली? ऑप्शन ए 572 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 658 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 450 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 500 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 572 अब्ज डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. सध्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची किंमत किती आहे? ऑप्शन ए 80 रुपये, ऑप्शन बी 85 रुपये, ऑप्शन सी 90.12 रुपये, ऑप्शन डी 81.18 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 81.18 रुपये. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 30. G20 परिषदची बैठक कुठे कुठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी औरंगाबाद, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 23 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 31. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार कोणता देश लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकणार आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्राच्या विधान भवनात कोणाचे तेलचित्र लावणार आहे? ऑप्शन ए बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण, ऑप्शन सी वसंतराव नाईक, ऑप्शन डी बाबासाहेब भोसले. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बाळासाहेब ठाकरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. ई-गव्हर्नन्स परिषद कुठे होणार आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नागपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. हॉकी विश्व चषक कुठे सुरू आहे? ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ओडिसा. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला? ऑप्शन ए आशा भोसले, ऑप्शन बी प्रभा आत्रे, ऑप्शन सी सुरेश वाडकर, ऑप्शन डी महेश काळे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी प्रभा अत्रे. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. भारतात दरवर्षी किती लोकसंख्या वाढत आहे? ऑप्शन ए 1,15,00,000, ऑप्शन बी 2 कोटी, ऑप्शन सी 2,05,00,000, ऑप्शन डी 1 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1,15,00,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग कुठे होणार आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी अहमदाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 39, जगातील सर्वात मोठ्या स्तूप पैकी असलेले बौद्धनाथ स्तूप कुठे आहे? ऑप्शन ए काठमांडू, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए काठमांडू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40, पीएम स्वनिधी योजना कुठे लागू केली? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी औरंगाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 41, सर्व आदिवासींना कागदपत्रे देणारा देशातील पहिला जिल्हा कोणता? ऑप्शन ए नंदुरबार, ऑप्शन बी वायनाड, ऑप्शन सी रांची, ऑप्शन डी रायपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी वायनाड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 42, यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नौदलाची थीम काय असणार आहे? ऑप्शन ए नारी शक्ती, ऑप्शन बी स्वातंत्र्य अमृत महोत्सव, ऑप्शन सी मेक इन इंडिया, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नारी शक्ती. नंतरचा प्रश्न क्रमांक 43, कोणत्या महापुरुषाची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी सरदार पटेल, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस. नंतरचा प्रश्न क्रमांक 44, देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाची लांबी किती आहे? ऑप्शन ए 12.5 किलोमीटर, ऑप्शन बी 16.5 किलोमीटर, ऑप्शन सी 15 किलोमीटर, ऑप्शन डी 14 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 16.5 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 45, देशाचे कायदेमंत्री कोण आहे? ऑप्शन ए अमित शहा, ऑप्शन बी अनुराग ठाकूर, ऑप्शन सी कपिल पाटील, ऑप्शन डी किरण रिजिजू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी किरण रिजिजू. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 24 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 46, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन बहीर कोणत्या जिल्ह्यातील आहे? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी अकोला, ऑप्शन सी बीड, ऑप्शन डी वाशिम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बीड. नंतरचा प्रश्न क्रमांक 47, 14 वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोस्को कायदा लावण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 48, 21 बेट समूहाला कोणाची नावे देण्यात येणार आहे? ऑप्शन ए परमवीर चक्र विजेते, ऑप्शन बी शौर्य चक्र विजेते, ऑप्शन सी भारतरत्न विजेते, ऑप्शन डी वीर चक्र विजेते. याचा आन्सर आहे ऑप्शन ए परमवीर चक्र विजेते. नंतरचा प्रश्न क्रमांक 49, एका महिन्यात 81,000 कोटीचे मोबाईल फोन कोणत्या कंपनीने निर्यात केले? ऑप्शन ए विवो, ऑप्शन बी ॲपल, ऑप्शन सी ओप्पो, ऑप्शन डी सॅमसंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ॲपल. नंतरचा प्रश्न क्रमांक 50, जगातील सर्वात मोठे आखात कोणते? ऑप्शन ए सुएझ, ऑप्शन बी मेक्सिको, ऑप्शन सी एडन, ऑप्शन डी अकाबा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मेक्सिको. नंतरचा प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रात विधान परिषदेमध्ये शिक्षक व पदवीधरसाठी किती जागा असतात? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन ए सतीश देशपांडे, ऑप्शन बी अभय काळे, ऑप्शन सी विठ्ठल काटे, ऑप्शन डी दादासाहेब काळे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सतीश देशपांडे. नंतरचा प्रश्न क्रमांक 53, रिदम मामानिया या मुलींनी एव्हरेस्ट शिखर पार केला तिचे वय किती होते? ऑप्शन ए 12 वर्ष, ऑप्शन बी 10 वर्ष, ऑप्शन सी 13 वर्ष, ऑप्शन डी 11 वर्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 10 वर्ष. नंतरचा प्रश्न क्रमांक 54, कोर्पट नौदल सराव कोणत्या देशामध्ये होतो? ऑप्शन ए भारत व बांगलादेश, ऑप्शन बी भारत व नेपाळ, ऑप्शन सी चीन व अमेरिका, ऑप्शन डी अमेरिका व जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत व बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 55, WHO ने भारतात कुठे ग्लोबल ट्रेडिशनल सेंटर करायचे ठरवले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी बेंगलोर, ऑप्शन डी जामनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जामनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 56, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे? ऑप्शन ए मनप्रीत सिंग, ऑप्शन बी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन सी देवेंद्र झंझरिया, ऑप्शन डी बजरंग पुनिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हरमनप्रीत सिंग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 57, 27वी हवामान बदल परिषद कुठे पार पडली? ऑप्शन ए इजिप्त, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इजिप्त. नंतरचा प्रश्न क्रमांक 58, नेमबाजी विश्वचषकासाठी
प्रशासक म्हणून कोणाची निवड झाली? ऑप्शन ए ए के शिकरी, ऑप्शन बी रामपाल सिंग, ऑप्शन सी अभिनव बिंद्रा, ऑप्शन डी अवनी लेकरा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए के शिकरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. G20 थिंक बैठक कुठे होणार आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी जयपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भोपाळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. अम्पेक्स 2023 नौदल सराव कुठे होणार आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 25 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 61. ऑस्कर 2023 या पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेले नाटू नाटू हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे? ऑप्शन ए RRR, ऑप्शन बी पुष्पा, ऑप्शन सी पठाण, ऑप्शन डी बाहुबली. याचा आन्सर आहे ऑप्शन ए RRR. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. ICCच्या क्रिकेट कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कोण? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी ऋषभ पंत, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी हार्दिक पांड्या. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऋषभ पंत. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च रँकिंगवर कोणता देश आला आहे? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. नेपाळमध्ये किती रिक्टर स्केलचा भूकंप झाला आहे? ऑप्शन ए 5.9, ऑप्शन बी 5.5, ऑप्शन सी 4.6, ऑप्शन डी 6.0. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5.9. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? ऑप्शन ए शुभमन गिल, ऑप्शन बी सूर्यकुमार यादव, ऑप्शन सी हार्दिक पांड्या, ऑप्शन डी ईशान किशन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सूर्यकुमार यादव. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 66. 5G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश आहे? ऑप्शन ए तिसरा, ऑप्शन बी चौथा, ऑप्शन सी पाचवा, ऑप्शन डी सहावा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सहावा. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर कोणाचा समावेश झाला? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी शिखर धवन, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी KL राहुल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रोहित शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. 25 जानेवारी 2023 हा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे? ऑप्शन ए 13वा, ऑप्शन बी 14वा, ऑप्शन सी 15वा, ऑप्शन डी 16वा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 13वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणत्या भारतीय माहितीपटांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? ऑप्शन ए छेलो शो, ऑप्शन बी ऑल द ब्रीथर्स, ऑप्शन सी द एलिफंट विस्पर्स, ऑप्शन डी बी व सी दोन्ही. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बी व सी दोन्ही. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. 25 जानेवारी 2023च्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम कोणती आहे? ऑप्शन ए नथिंग लाईक वोटिंग आय लाईक वोट फॉर शुअर, ऑप्शन बी वोटिंग फॉर माय सेल्फ, ऑप्शन सी वोटिंग फॉर नेशन, ऑप्शन डी वोटिंग फॉर पीपल्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नथिंग लाईक वोटिंग आय लाईक वोट फॉर शुअर. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर्स करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 4 मध्ये.